पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काल सकाळी एका अज्ञात इसमाने लाल रंग टाकल्याने नाशिकमध्ये शिंदे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरामध्ये शिवसेना युवा सेनेतर्फे आज आंदोलन करून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनाप्रसंगी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सकाळी प्रमाणे आमचे महासाहेब दैवत यांच्यावर जो काही लाल कलर फेकून त्यांनी जे गरिष्ठ कार्यक्रम केला आहे त्याचा लवकरात लवकर त्याचा निषेध आणि त्याला अटक व्हावी ही आमची नाशिक जिल्ह्याची युवा सेनेच्या वतीने आमची मागणी आहे. आज आम्ही आमच्या दैवताला दुधाने अभिषेक करून त्याचं आम्ही शुद्ध करत आहोत ही आमच्या युवा सेनेची मागणी आहे. पुढची काय भूमिका राहील? पुढे जर ती लवकरात लवकर तो नरधम जर अटक नाही केला तर आम्ही अजून याचे युवा सेनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात तीव्र प्रतिसाद उमटू एवढी गवाही देतो. सकाळी स्वर्गीय मीनाताई ठाकरे म्हणजे तमाम शिवसैनिकांच्या मासाहेब यांच्या पुतळ्यावर शाई फेकून जी काही विटंबना करण्यात आली आहे, लवकरात लवकर जर आज त्या समाजकंटकांना अटक जर केली नाही तर युवा सेना नाशिकची शिंदे साहेबांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून आम्ही सगळं शिवसेना स्टाईल आंदोलन करू व तो जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना जाब विचारू. कुणीही असो, मासाहेब हे आमच्या दैवत आहे, दैवताची विटंबना आम्ही सहन करणार नाही. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. राकेश टिकेत यांची वर्ध्यात शेतकरी न्याय हक्क परिषद. चळवळीची गरज. सरकारच्या चुकांची धोरणा विरोध करत शेतकरी चळवळ अधिक बळकट करण्याची गरज राकेश टिकेत यांनी सांगितलं. राकेश टिकेत यांची वर्ध्यात शेतकरी न्याय हक्क परिषद. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका. संयुक्त किसान मोर्चाचे ज्येष्ठ नेते राकेश टिकेत काल वर्धा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यानंतर सेवाग्राम येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित भव्य शेतकरी न्याय हक्क परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करत केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. आधी सेवाग्राम यात्री निवास येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शेतकरी आणि शेतीविषयक गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले. धन्यवाद जो पत्रकार बंधु यहाँ पर आए और सभी संगठन SKM के लोग हमारे पंजाब से साथी आए, इनका भी धन्यवाद क्योंकि पंजाब में जिस तरह के हालात आज चल रहे हैं ये बाढ़ से भी प्रभावित है. सबसे ज़्यादा नुकसान पंजाब में हो रहा है तो उससे भी जूझ रहे हैं और यहाँ पे भी शामिल आए हैं तो इनका धन्यवाद. हमारे धावले साहब हैं, बीजू भाई हैं और यहाँ के सभी संगठन के लोग. यहाँ पे सबसे बड़ा इशू है कि आत्महत्याएं महाराष्ट्र में ही सबसे ज़्यादा क्यों है. देश में तो अगर कर्जा है तो पूरे देश में है, लेकिन सुसाइड सबसे ज़्यादा महाराष्ट्र में है. तो इसका मतलब ये है कि महाराष्ट्र में किसान संगठन जो हैं वे मजबूत नहीं है. वहाँ पर संयुक्त मोर्चा है सब जगह. महाराष्ट्र में भी अब खड़ा कर रहे हैं पूरा. उसमें सबसे पहला हमें किसान की जमीन बचानी पड़ेगी. किसान को आश्वस्त करवाना पड़ेगा कि अगर कर्जा भी है तो तेरी जमीन नीलाम नहीं होगी. हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब इन जगह क्षेत्रों में किसान की जमीन ही नीलाम नहीं हो सकती. उसमें कर्जा है, वो है, उसका ना जमीन होगी ना उसका ट्रैक्टर नीलाम होगा. उसके वहीं जाकर बैठ जाते हैं.
वहीं दिल्ली के पास ही एक जगह है, शामली एक डिस्ट्रिक्ट है, वहाँ पे 1993 में उस किसान की जमीन नीलाम कर दी बगैर उसके बताए। जब वीपी सरकार थी, वीपी सिंह वाली, उस टाइम पे कर्जे माफ हुए थे 10,000 रुपए के। उस पे 8,000 का कर्जा था। उसने सोचा कि मेरा कर्जा माफ हो गया होगा, लेकिन किसी कारण नहीं हुआ और उसकी जमीन नीलाम कर दी। लेकिन आज तक भी उसकी जमीन पे हमने कब्जा नहीं देने दिया। 93 से आज लगाओ कि आज कितने साल उसको हो गए। तो मजबूती के साथ में, किसान के साथ में खड़ा रहना पड़ेगा। अब यहाँ पर आए सब लोग हालात देखेंगे। संयुक्त मोर्चे की ये रिपोर्टिंग दिल्ली में जाएगी। जब अगली कॉन्फ्रेंस, हमारी मीटिंग दिल्ली में होगी, तो हम सब लोग उनके सामने प्रस्ताव रखेंगे कि जहाँ पे किसान की जमीन नीलाम होती हो, जहाँ पे सबसे ज़्यादा आत्महत्याएं होती हो, वहाँ पे ज़्यादा काम करने की ज़रूरत है। हम सब लोग लगे हुए, यहाँ के सब साथी लगे हुए हैं, इनको मजबूत करेंगे और गांव में जाएंगे। आज भी हम जहाँ आत्महत्या करी उस गांव में गए, मतलब 5 एकड़ का किसान, हालात उसकी 80 के, उसके मकान पे ना सीमेंट हो रहा, उसका ना मकान है, तो मतलब बहुत बुरी हालात है। इतना तो वहाँ 1 एकड़ का किसान भी इससे मजबूत रहता है, उसमें आत्मबल है, वो लड़ता है। तो यहाँ पे लड़ना सिखाना पड़ेगा, पॉलिटिकल सिस्टम से दूर रहना पड़ेगा, अपने संगठन को, मोर्चे को मजबूत करना पड़ेगा। हम ये काम यहाँ पे करेंगे। कर्जा माफी का बड़ा सवाल है। यहाँ पे फसल के रेट नहीं मिल रहे। आज भी जितने किसान यहाँ पे आपको मिलेंगे गांव में, एक सरकार की पॉलिसी चल रही पिछले 10, 15, 20 साल से कि खेती में नुकसान है। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी असते, त्यामुळेच नवरात्रीचे कडक आणि निरंतर उपवास करू नका, असं रुपाली चांदकर यांचं मत. 22 तारखेपासून आदिमाय आदिशक्तीचा जागर सुरू होत आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जरूर काळजी घ्यावी. कुणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीत, मात्र नवरात्रीचे उपवास कडक निरंतरच्या मागे लागू नका. आधीच आपलं हिमोग्लोबिन कमी आहे. 5-6च्या पुढे आपलं हिमोग्लोबिन नाही, फार तर फार 7-8 असं भरेल. इतकी वाईट अवस्था आपल्या शरीराची असताना या सगळ्या गोष्टींमध्ये शरीराची हेळसांड करू नका. आपण सुपरवुमन नाही. कोणी सुपरवुमन म्हणून म्हणत असेल तर त्यांना सांगा, आम्ही सुपरवुमन नाही, तर माणूस म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार मागा, सन्मान मागा. सुपरवुमनच्या नावाखाली 100 किलोचं ओझं आपल्या डोक्यावर नको. कुटुंबात प्रत्येकाचं काम विभाजन झालं पाहिजे. केवळ 8 मार्च जागतिक महिला दिवसाचा सन्मान नको, तर वर्षातील 365 दिवसाचा सन्मान हवाय. आमच्या हक्काचं 50% वाटा आम्हाला हवाय. 51%ही कोणाच्या हक्काचा वाटा नकोय. मात्र 50% वाटा हा सन्मानपूर्वक मिळावा. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या वतीने भंडाऱ्यात महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चांदकर या बोलत होत्या. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये 50% आरक्षण, 50% मतदान, 50% जबाबदारी आणि 50% नेतृत्व करत असताना या पद्धतीने आपण सगळेजण सामोरे जाऊ. 22 तारखेपासून आदिमाया आदिशक्तीचा जागर सुरू होतोय. खऱ्या अर्थानं माझ्यासमोर सगळ्या आदिमायाचा जागर बसलेला आहे आणि या सगळ्या आदिमाया आदिशक्तीचा जागर होत असताना स्वतःच्या आरोग्याची जरूर काळजी घ्यावी. कारण की मी प्रत्येक ठिकाणी सांगते, नवरात्रीचे उपवास कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीयेत, पण कडक निरंतर उपवासाच्या मागे लागू नका. आधीच आपले हिमोग्लोबिन फार कमी आहे. 5-6च्या पुढे काही हिमोग्लोबिन नाहीये, फार 7-8 पर्यंत भरतं. इतकी वाईट अवस्था आपल्या शरीराची असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये शरीराची हेळसांड करू नका. चांगल्या पद्धतीने आरोग्य आणि आरोग्याची जपवणूक ही आपण आपल्या महिलांच्या शरीरामध्ये केली पाहिजे. खरं तर सुपरवुमन म्हणून कधी स्वतःचा पुढे सुपरवुमन म्हणत असेल तर सांगा, आम्ही सुपरवुमन नाही, आम्ही वुमन, माणूस म्हणूनच आम्हाला जगण्याचा अधिकार द्या, खऱ्या अर्थानं सन्मान द्या. सुपरवुमनच्या नावाखाली 100 किलोचं ओझं आमच्या डोक्यावर नको.
कुटुंबामध्ये प्रत्येक कामाचं विभाजन झालं पाहिजे, आम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे. तो 365 दिवसाचा केवळ 8 मार्च हा जागतिक महिला दिवस साजरा करायची वेळ देखील येऊ नये. तर खऱ्या अर्थानं 50% आरक्षणामध्ये 51% आम्हाला कोणाच्या वाटायचं नको, 50% असेल ते सन्मानपूर्वक मिळावं हीच भावना समाजामधली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महिला भगिनी म्हणून महिलांचा हा संघर्ष, महिलांची केलेली वाटचाल आणि या सगळ्या यशामध्ये तुम्हाला खरं नवरात्रीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. 18% आणि 5% अशी 2 दर रचना स्वीकारल्याने कर रचना सुलभ गरिबांना होणार लाभ. भाजपची कार्यालयात पत्रकार परिषद दिलेली माहिती. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिलेल्या सूचनेनुसार नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म अभियान संपूर्ण देशभर जिल्हा व मंडळ स्तरापर्यंत आयोजित करण्याचे पक्षाने ठरविले आहे. त्याचा भाग म्हणून काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा वर्धा जिल्हा कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 18% आणि 5% अशी 2 दर रचना स्वीकारल्याने कर रचना सुलभ झाली आहे आणि नियोजन, किंमत आणि गुंतवणुकीसाठी अंदाज सुलभ होतो आहे. ही रचना महसूल गरज आणि वाढ यांच्यातील योग्य संतुलन आहे. नवीन जीएसटी सुधारणा कमी करण्याद्वारे कृषी उत्पादनं, वस्त्र उद्योग, ऑटोमोबाईल्स, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांना मोठे फायदे देतात. जीएसटी एपीएल न्यायधारकाने सुरू केल्याने वाद करणाऱ्या गती मिळेल. सरळ कृती, निर्यात प्रक्रिया आणि स्वयंचलित नोंदणीमुळे लहान व्यावसायिकांसाठी खर्च कमी होईल, गरिबांना फायदा होईल, असे या पत्रकार परिषदेत माजी खासदार रामदास तडस यांनी सांगितले. यावेळी खासदार सुरेश वाघमारे, वरुण पाठक, निलेश किटे आदी उपस्थित होते. पार्लमेंटमध्ये आणि जीएसटीच्या 56व्या बैठकीमध्ये या देशाचे गोरगरीब जनता त्यांचा दैनंदिन त्यामध्ये जीएसटी कमी करण्यात आली. कर स्लॅबमध्ये मोठी कपात करून 12 आणि 28 जीएसटी रद्द करण्यात आले असून आता 5 आणि 18 फक्त 2च जीएसटी ठेवली आहे. पहिले फार मोठ्या प्रमाणात जीएसटी होती, 12%, 28%. त्यामुळे वस्तूचे कर आपोआप वाढले. परंतु त्या देशाचे यशस्वीप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला दिवाळीची गिफ्ट देतो म्हणून एक भाषण केलं आणि त्यामध्ये ज्याला सुरुवात झाली 22 सप्टेंबरला नवीन जीएसटी अंमलात येणार आहे. जीएसटी सुधारण्यामध्ये मध्यम वर्ग व्यापाऱ्याच्या आयुष्यात बदल घडविला. सामान्य माणसाकरिता कराचे बोजे कमी करण्यात आले. आता फक्त कराचे 2 टप्पे ठेवले. एक टप्पा 5% आणि दुसरा 18%. सामान्य माणसाला दिलासा देणारा
हा जीएसटी याच्यामुळं या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर कशी आणायची या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. जीवनावश्यक वस्तू, स्वस्त दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांच्या किमती कमी होतील. यात काही खाद्यपदार्थ, कपडे, पदार्थांनी शूज याचा समावेश आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात फायदा, कर्करोग आणि दुर्मिळ आजारावर काही जीवन रक्षक औषधीवर जीएसटी 0 करण्यात आला आहे. वाहनधारकांना 350 cc पेक्षा कमी क्षमतेचा लहान मोटरसायकली, छोट्या मोटारीवरील जीएसटी 28 वरून 18% आणण्यात आला आहे. घराचा स्वप्न बाळगणाऱ्या नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बीड मध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस. मजलगाव धरणाचे पुन्हा 11 दरवाजे उघडले. गावखेड्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. बीडसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मध्यरात्री पुन्हा जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे माजलगाव धरणाचे पुन्हा एकदा 11 दरवाजे उघडले असून यामुळे गावखेड्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या आठवड्याभरापासून बीड जिल्ह्यात मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच तलाव, धरणे, नद्या ओव्हरफ्लो झाले आहेत. अनेक गावी पाणी देखील शिरलेलं दिसत आहे. मात्र काही तास पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्याने माजलगाव धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे पुन्हा एकदा माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून सिंदफणा नदीकाठच्या गावांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुण्यात कोथरूडमध्ये निलेश घायवळ टोळीने मध्यरात्री गोळीबार केला. क्षुल्लक कारणांवरून झालेल्या फायरिंगमध्ये प्रकाश धुमाळ जखमी झालेला आहे. पोलिसांनी टोळीतील 4 जणांना अटक करून इतरांचा शोध सुरू केला आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना झाल्याचे उघडकीस आले आहे. मध्यरात्री पुण्यातील कोथरूडमध्ये गुंड निलेश घायवळ टोळीतील 5 जणांनी गोळीबार केला. एका व्यक्तीवर किरकोळ कारणांवरून गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांनी गोळीबार प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे. पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशन पासून जवळच गोळीबार झाला आहे. प्रकाश धुमाळ ही 36 वर्षीय व्यक्ती रात्री मुडबेश्वर मंदिरासमोर उभी होती. या दरम्यान दुचाकीला रस्ता दिला नाही या क्षुल्लक कारणामुळे निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार सुरू केला. यात प्रकाश धुमाळ 3 गोळ्या लागल्या अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच
टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? चंद्रपूरसह राज्यभर खासगी डॉक्टरांचा बंद, रुग्णसेवा ठप्प, रुग्ण झालेले आहेत त्रस्त। आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने आणि महाराष्ट्र असोसिएशनने ऑफ रिसेंट डॉक्टर्स यांच्या संयुक्त आवाहनानुसार चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खासगी डॉक्टरांनी 24 तासाचा संप पुकारलेला आहे। परिणामी खासगी दवाखाने, क्लिनिक आणि नर्सिंग होम पूर्णपणे बंद असून रुग्णसेवा ठप्प झाली आहे। हा बंद राज्य शासनाच्या 5 सप्टेंबर 2025 रोजीच्या पत्रकार परिषद निषेधार्थ आयोजित करण्यात आला आहे। या परिपत्रकानुसार CCMP सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मसी हा अल्पकालीन कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या द्वारे आज स्ट्राईक करण्यात येत आहे। रुग्णसेवा बंद ठेवण्यात आलेली आहे। या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे ज्या काही काउन्सिल आहेत, सोबतच होमिओपॅथिक काउन्सिल, आयुर्वेदिक काउन्सिल, डेंटल काउन्सिल, या सर्व काउन्सिलचा आम्ही मान राखतो, त्यांचा सन्मान राखतो। त्या माध्यमातून सर्व डॉक्टर्स आपली रुग्णसेवा देत असतात। परंतु महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की होमिओपॅथी डॉक्टरांना CCMP कोर्स करून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये या ठिकाणी नोंदणी करण्याबाबतीचा हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये। याच्यामध्ये आमची मतभिन्नता आहे। याच्यामध्ये हायकोर्टामध्ये केस सुरू आहे। बॉम्बे हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की त्या निर्णयाच्या माध्यमातून हे जरी तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल, परंतु या डॉक्टरांचं जे भवितव्य आहे ते भवितव्य हायकोर्टाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे। यासोबतच इंडियन मेडिकल असोसिएशन या निर्णयाचा, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा विरोध करत आहे आणि म्हणूनच इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सिनियर रेसिडेंट डॉक्टर्स, ॲलोपॅथी डॉक्टरांच्या सर्व संघटना या बंद मध्ये सहभागी झालेल्या आहेत। आणि आज 18 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत 19 सप्टेंबर पर्यंत हा बंद 1 दिवसाचा टोकन स्ट्राईक राहणार आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्यांचे शेतामध्ये साचलेल्या पाण्यातच आंदोलन सुरू। सिंदखेड राजा तालुक्यात गेल्या 2 महिन्यांपासून संततधार पाऊस कोसळत आहे, तर काही दिवसांपासून ढगफुटी झाली आहे। त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे। पळसखेड, चक्का या गाव परिसरातील शेताला तलावाचे स्वरूप असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पाण्यात बसून आंदोलन सुरू केले। शेतीचं मोठं नुकसान झाले, कापूस पीक नष्ट झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय। तातडीने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। ओला दुष्काळ बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. राष्ट्र
रिपब्लिकन पक्षाच्या झंझावत महाराष्ट्रभर जोमाने सुरू असून मोठ्या प्रश्नावर नेते कार्यकर्ते पक्षात दाखल होत आहेत. नाशिक येथे पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील दिग्गज नेते श्रीमती विजयराव पगारे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी विजयराज पगारे यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली व पुढारी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. निवडणुकी प्रसंगी पगारे यांनी लवकरच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मध्यवर्ती शाखा स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या सोहळ्याला पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाहन पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. बार्शी तालुक्यातील पिंपरी साकेत गावाला जोडणारा पूल वरून पाणी गेल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. भोगावती नदीचे पाणी पुलावरून वाहत असताना एका दुचाकीस्वाराने पाण्यात घातली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकीस्वार वाहून जाता जाता बचावला. मात्र पिंपरी साकेत गावाच्या ग्रामस्थांनी प्रसंग सावधान दाखवून पाण्यात वाहून जाणाऱ्या दुचाकीचे प्राण वाचवले. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात नवीन घडामोडींसह.